ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेसाठी दरवर्षीप्रमाणे 15 डिसेंबर ते 31 जानेवारी या कालावधीत होम मैदान देवस्थान यात्रा समितीच्या ताब्यात दिली जाते। या कालावधीत महापालिकेकडून कोणतेही भाडे आकारले जात नाही। मात्र गड्डा यात्रा भरवण्यासाठी देवस्थान समितीमार्फत जाहीर लिलाव पुकारण्यात येतो। यंदा जानूबाई या ठेकेदाराला 4,51,00,000 रुपयांचा मक्ता देण्यात आला होता। यापैकी 3.5 कोटी रुपये देवस्थानकडे जमा करण्यात आले। मात्र उर्वरित 1 कोटी रुपये देण्यास ठेकेदाराने नकार दिल्याने वाद निर्माण झाला। विशेष म्हणजे मागील वर्षीही असाच प्रकार घडला होता। त्यावेळी वसुलीसाठी देवस्थान समितीला न्यायालयात धाव घ्यावी लागली होती। यंदा पुन्हा रक्कम थकवल्याने देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी थेट होम मैदानाला कुलूप ठोकले आणि ठेकेदाराची वाहने अडवली। या कारवाईनंतर गेटजवळ काही कामगारांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। जेलमध्ये तर जेवण भेटतं, इथं काय ते भेटत नाही। हा, जेलमध्ये जेवण भेटतं, पाणी भेटतं, सगळं भेटतं। मग इथं काय भेटायला लागलंय? पाणी भेटत नाही इथं। मग तुम्ही सरकार मी नवीन दुसरं घेतो तुमचं चालू आम्ही गेट तोडतो। आयुक्त साहेब फोन उचलायला तयार नाही। तुम्ही स्थानिक कोण आहे? हा, स्थानिक मी आहे। माझे कामगार आहेत तिथं। तुमचं काय काय अडकलं होतं? माझा गाड्या माझे लेबर आहेत, महानगरपालिकेचं माझे लेबर आहेत। महानगरपालिकेचं काम आहे, महानगर- देवस्थानचं आहे। तोडापुडी हे देवस्थानचं नाही हो। काय- तुम्हाला काय काय- माहिती आहे याच्यातलं? हे देवस्थानचं नाही मला आहे। माहिती. 31 तारखेपर्यंत देवस्थानचा संबंध होता। गेट पास हा आता हे दाखवून पण सोडत नाहीये का? नाही दाखवून सोडत. असे सगळ्याकडे पावत्यात। मग आता तुम्ही आयुक्तांना वगैरे भेटलात जाऊन का? आयुक्ताला बघा फोन उचलले नाहीत, परत मेसेज टाकला आता बघा। नाही प्रत्यक्ष आयुक्त का जावा नाही तर काय कुठं अजून आले इथं नाहीत ऑफिस आहे. नाही आलेत साहेब। का? त्यामुळे आता बिर्ला साहेब पण फोन लावले। आणि ठेकेदार कुठे आहे मग घेतलेले ठेकेदार? ठेकेदार तो पैसे भरला आणि त्यांनी गेला गेला निघून हो यांना देऊन जागा ताब्यात हो. दिलता. त्यांनी काय म्हणतात माहिती आहे का? आमचं ठरलं होतं 3 कोट हो, ते जे काय ठेकेदार असेल. म्हणताय हां, हां. त्याची पावती पण ह्यांनी द्यायला तयार नाहीत। त्यामुळे हे वाद चालू आहे। आम्हाला त्या वादाचा संबंध नाही। मग आता हे गेट कधी उघडतं म्हणतात पालिकावाले? पालिकावाले काय समोरच आहेत। गेट कधी उघडतं म्हणते? 5 मिनिटं 10 मिनिटं म्हणायला लागलेत। कायच गड्डा आहे, ते कालबोट लागत नाही। पण हे विनाकारण हे तुम्ही जे ठरलेलं ते भाडं द्यायला तयार आहेत नाही सर्व। त्या ठेकेदाराने किती भरले? ठेकेदाराला 3,87,00,000 रुपये भरलेत त्याची हा कमिटीकडे हो पावती दिली नाही तर. हा, कारण का आम्हाला तसं ठेकेदारांनी बोललं आणि आमचा करार झाला होता 351 म्हणतात ठेकेदार। तुमच्या करार ठेकेदारावर ठेकेदार आम्ही ठेकेदाराला आम्ही सगळे पैसे देऊ। आमचा ठेकेदारचा आमचा संबंध नाही। ठेकेदार आणि कमिटी त्यांनी बघून घ्यायला पाहिजे ना। मग आम्हाला काय वेटीस जातं ना? आम्हाला वेटीस झालं नाही पाहिजे नाही। किती लोक उपासमारी होत चालले इथं? आता इथं गाडी आली तर साहेब पण होते, पाण्याची गाडी आली समोर, त्यांच्या समोर गाडी आली। विचारा तुम्ही, साहेब मागच आहेत, बिर्ला साहेबाला बोला। पाण्याची गाडी देखील आज सोडली नाही। तुमचं काय नाव? पिण्याच्या माझा अशोक फुटकर, मी श्रमिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे। अशोक फटकर, कुठल्या संघटना? श्रमिक विकास संघटन, आम आदमी पार्टी। इमरान भाई अपनी ट्रॉली को भी काढ़ो, खाली येतात अपनी भी अंदर है, शादी वाला हूँ येतात ना. ट्रॉली को ले। इन्हें भी टाइम पर खाली करना ना। उधर लेता उधर भी आता. सामने नाम हां मी तेच तुमचं नाही वापरलं. कलांनी भरलेला आहे। अडीच हा, 31 तारखेपासून 5 तारखेपर्यंत। मग आता संबंध कुणाचा? महापालिकेचा। महापालिकेने आम्हाला गेट खोलून द्यायला पाहिजे। आम्ही कमिटीला विचारत नाही। आता 2 अधिकारी हो, थांबा, गेले. आता दोन अधिकारी इथंच गेले. आहे, त्या अधिकाऱ्याला विचारू शकता। आम्हाला महापालिकेने गेट काढून द्यावं, नाही तर आम्ही तोडणार। स्थानिक कोण कोण आहे? किती जण आहेत तुम्ही? स्थानिक माझे कामगार आहेत, मी ठेकेदार। मग तुम्ही सरकार मी नवीन दुसरं घेतो तुमचं चालू. आम्ही गेट तोडतो। आयुक्त साहेब फोन उचलायला तयार नाही। तुम्ही स्थानिक कोण आहे? हा, स्थानिक मी आहे। माझे कामगार आहेत तिथं। तुमचं काय काय अडकलं होतं? माझा गाड्या माझे लेबर आहेत, महानगरपालिकेचं काम माझे लेबर आहेत। महानगरपालिकेचं काम आहे, देवस्थानचं आहे। तोडापुडी हे देवस्थानचं नाही हो। कायदा तुम्हाला काय माहिती आहे हातात नाही याच्यातलं? हे देवस्थानचं नाही मला आहे। माहिती. 31 तारखेपर्यंत देवस्थानचा संबंध होता। हाँ क्या प्रॉब्लम है भाई तुम्हारा?
सर मैं हर साल यहाँ पे जत्रे में दुकान लगाने आता हूँ। हाँ। इस साल हमारा जत्रा भी हम लोग इधर से परभनी के लिए जाते हैं। परभनी जाते हैं, परभनी बराबर, जाते हैं, कोई और आगे जाता है। हम लोग का सब पेमेंट वगैरह हो गया है। हाँ। अभी क्या कर रहे हैं, कमेटी और उन लोग के बीच में जो भी वाद है उसके चक्कर में हम लोगों को तकलीफ हो रहा है। हमारा ऑलरेडी मतलब मेला चालू हो गया, 3 दिन जा चुके हैं। और आपको लास्ट डेट कितना बताया था? 1 तारीख। 1 तारीख तक खाली करना है? नहीं, खाली हाँ। करने के लिए नहीं, जत्रा 1 तारीख तक ऑफिशियल था। उसके हाँ। बाद में 1 दिन और एक्स्ट्रा टाइम देते खाली करने के लिए। हाँ। कल रात से हमको गाड़ी नहीं जाने दिया। कल पूरी रात हम लोग जगह, यहाँ से हमारे एक भी गाड़ी नहीं गई। कितने गाड़ियाँ अभी रुके हैं सब मिला? इसमें 30 गाड़ी अभी भी अंदर है। 100 शंभरच्या पुढे गाड्या आहेत. मग यांचं भाडं पण वाढवत असेल ना आता ठेकेदार? भाडे आमचे सगळे जेवण clear झालेले झालेलं आहे. आहे साहेब इथं. जेवायला पिण्या काय पाणी सुद्धा नाही. पाणी आलेलं समोर बिर्ला साहेब समोर गेले. ऐका साहेब, आणि दुसरी गोष्ट 2.5 लाख रुपये भाडं या 5 दिवसाचं महापालिकेला भरलेलं आहे. टोटली पावती आहे त्याची. पावती का तुम्हाला